जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा लॉचा जो एक सब्जेक्ट आहे, जो लीगल लँग्वेज म्हणून एक सब्जेक्ट असतो लॉमध्ये, तर त्या संदर्भातला आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपले जे ग्रामीण भागातील मुलं असतात किंवा शहरी भागातील सुद्धा मुलं जी असतात ती हा विषय बऱ्याचशा मुलांना जड जातो. कारण जे आपण इंग्लिश शाळा किंवा कॉलेजमध्ये जे शिकतो, जे अभ्यासक्रमामध्ये असते, तर ते इंग्लिश वेगळं असते आणि हे जे लीगल इंग्लिश असते, ज्याला आपण लीगल लँग्वेजसुद्धा म्हणतो, ती थोडीशी वेगळी असते, टफ असते आणि ती आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी थोडीशी जड जाते. तर मित्रांनो, मलाही सुरुवातीला तसे बरेचसे अडचणी आले होते त्याच्यामध्ये. पण आपण त्यातून मार्ग काढला पाहिजे म्हणून मी माझं जे रीडिंग आहे ते अजून वाढवलं आणि बरेचसे लिटरेचर किंवा न्यूजपेपर आपण बरेचसे वाचतो आणि मी पण ते वाचायचो. आताही वाचतो, बरेचसे लिटरेचर वाचतो. परंतु मित्रांनो, त्यातल्या त्यात जे महत्त्वाचं लिटरेचर आहे, जे मला याच्यामध्ये मला त्याचा जास्त फायदा झाला ही लँग्वेज समजण्यामध्ये किंवा हे जे लीगल नॉलेज आहे ते एन्हॅन्स करण्यामध्ये, जे मला लिटरेचर सगळ्यात जास्त मला ज्याचा फायदा झाला ते लिटरेचर मी तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो, ते लिटरेचर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम्स. हे बाबासाहेबांचे जे व्हॉल्यूम्स आहेत ते इंग्रजी भाषेमध्ये अवेलेबल आहेत, ते मराठीमध्ये सुद्धा असतात. तर माझ्याजवळ जे आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश इतकाच की हे जे व्हॉल्यूम्स आहेत, हे जे बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये बाबासाहेबांची भाषणं आहेत. परंतु तुम्हा सर्वांना माहीतच असेल की बाबासाहेब हे बॅरिस्टर होते आणि त्यांची इंग्लिश लँग्वेजवर जी पकड होती ती जबरदस्त होती. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांचे जे बुक्स आहेत ते जे इंग्लिशमध्ये आहेत ते फक्त इंग्लिश नाही आहे, तर ती लीगल लँग्वेज आहे. तर ती बुक्स वाचल्यावर आपल्याला आपली जी वोकॅब्लरी आहे ती इन्हॅन्स करण्यासाठी मदत होते. आपली जी कम्युनिकेशन स्किल आहे ती वाढवण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि त्याचसोबत जे आपलं लीगल लँग्वेजचं जे नॉलेज आहे ते सुद्धा याच्यामुळे वाढते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की या फील्डमध्ये तुम्हाला भरपूर वाचन करावं लागते आणि जे लीगल आपले जे जजमेंट आहेत, जे सुप्रीम कोर्टाचे आहेत, हायकोर्टाचे आहेत, ते जजमेंट वाचावे लागतात. तर तुम्ही ती सुरुवात आतापासून करा. लीगल जजमेंट वाचा, लीगल बुक्स जे असतात बरेचसे ते वाचा. जर तुम्हाला बाबासाहेबांची पुस्तकं मिळाली तर ती सुद्धा तुम्ही घ्या आणि ती वाचा, जेणेकरून तुमचं जे लीगल लँग्वेजचं जे नॉलेज आहे ते वाढेल आणि तुमचं जो पेपर आहे लीगल लँग्वेजचा तो तुम्हाला अजून इझी जाईल आणि तुम्हाला पुढेही याचा फायदा होईल. आणि बस आजचा व्हिडिओ इतकाच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही नक्की सांगा. जय भीम.